बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे आज दुपारी 4 वाजता एक महापत्रकार परिषद घेणार आहेत। या निकालाशी संबंधित ही पत्रकार परिषद असेल। ठाकरे गटाची कदाचित बाजू मांडणारी मुंबईमधल्या NSCI कॉम्प्लेक्समध्ये ही महापत्रकार परिषद पार पडेल। यात उद्धव ठाकरे काही मोठे गौप्यस्फोट करण्याची शक्यता व्यक्त होते। तसंच 2018 साली शिवसेनेत झालेल्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडिओ सुद्धा दाखवले जाण्याचा अंदाज बांधला जातोय। या पत्रकार परिषदेत काही कायदेपंडितही उपस्थित असतील। ते सुद्धा या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल निकालाबद्दल आपलं मत मांडतील अशी शक्यता आहे। त्यामुळे आजच्या महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात याची उत्सुकता आहे, चर्चा आहे। तर आजच्या महापत्रकार परिषदेसंदर्भात संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूया। देशभरातल्या पत्रकारांना, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। त्यांच्या समोर हा जो निकाल राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे त्या संदर्भात खुली चर्चा होईल। आमच्यामध्ये हिम्मत आहे खुली चर्चा करण्याची आणि आपण सगळ्यांनी तिकडे यावं। आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे या सगळ्या घडामोडींची माहिती देण्यासाठी सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चर्चा तर खूप होतीये। वातावरण निर्मिती कशी केली जाते आणि काय अंदाज आहे, काय होईल या महापत्रकार परिषदेमध्ये? 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिला। या निकालाविरोधात राज्यभर शिवसैनिकांमध्ये, जे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत त्यांचे नेते, शिवसैनिक यांच्यामध्ये असंतोष आहे। तो निकाल त्यांना अजूनही पटलेला नाही आणि याच विरोधात आता शिवसेना ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयात देखील गेलेला आहे आणि लोकांबरोबर हा निर्णय लोकांना कशा प्रकारे सांगता येईल यासाठीच आज उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। त्या पत्रकार परिषदेला जनता न्यायालय म्हणून नाव देण्यात आलेले आहे। जनतेला काय वाटतं या निर्णयाबद्दल हे त्या बैठकीत आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कायदे पंडित असतील, शिवसेनेचे जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार, आमदार आणि इतर जे सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। साधारण 3:30च्या सुमारास वरळी डोम येथे ही महापत्रकार परिषद पार पडणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या अटी शर्ती होत्या त्या डावलून कशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला याचे पुरावे सादर करण्यात येणार आहेत। तसेच आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली, मात्र जे ठाकरे गटाचे आमदार आहेत ते अपात्र केले नाहीत। तो निर्णय कितपत योग्य आहे? तसेच 2013 साली उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून नेमले गेले, त्यावेळेला स्वतः राहुल नार्वेकर हे शिवसेना पक्षात होते। राहुल नार्वेकरांचे अनेक फोटो देखील शिवसेना ठाकरे गटाने बाहेर काढले होते। ते फोटो, व्हिडिओ हे देखील अनेक पुरावे या निकालासंदर्भात जे सर्वेक्षण आहेत त्या संदर्भात विविध पुरावे हे व्हिडिओ स्वरूपात, फोटो स्वरूपात व डॉक्युमेंट स्वरूपात उद्धव ठाकरे हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार आहेत। ठाकरे गट हा या राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात हा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे। मात्र जनतेबरोबर आपल्याला संवाद साधायचा आहे आणि जनतेच्या मनात नक्की काय आहे, जनतेला हा निकाल पटवून द्यायचा आहे आणि त्यामुळेच आज जनता न्यायालय हा उद्धव ठाकरे गटाकडून भरवण्यात आलेला आहे आणि यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मोठे मोठे गौप्यस्फोट देखील उद्धव ठाकरे करतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचं या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे हे जो शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी जे निकाल लागलेले आहे त्या संदर्भात सर्वेक्षण जे झालेलं आहे त्यानुसार कोणते कोणते पुरावे सादर करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानदा, अल्पेश, धन्यवाद। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि दिल्लीमध्ये लोकसभा निवडणूक